राहुरी तालुक्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून सततच्या झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। पूर्व भागात तर शेती पिकातच तळ्याचं स्वरूप आल्यानं हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी या पाण्यामध्ये पोहून आपला रोष व्यक्त करत पिकांचं पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे। तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे। सोयाबीन, कापूस, कांदा पिकं पाण्याखाली गेली आहेत। काल सोमवारी संध्याकाळी राहुरी तालुक्यात सलग 4 तास मुसळधार पाऊस झालाय। खुडसरगाव, पाथरे, वळण, मानोरी, अरडगाव, मालुंजा, माहेगाव, शेनवडगाव, कोपरे, वांजुळपोई, तिळापूर, मांजरी, कोंढवड, शिलेगाव, तांदुळवाडी, केंदळ आदींसह राहुरीच्या पूर्व भागातील पूर्ण पिके वाया गेली आहेत। सोयाबीनला मोड आलाय तर कांदा रोपं वाहून गेली। खुडसरगाव, टाकळीमिया येथील रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी कपाशी पिकात साचलेल्या पाण्यामध्ये पोहून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। तर लालजी निशाणे, रामेश्वर पवार, शिवराज पवार, माजी उपसभापती रवींद्र आढाव, सुरेश निमसे, नानासाहेब जुंधारे, सुनील मोरे, प्रकाश देठे, सतीश पवार आदींसह शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शासनाकडे मदतीची मागणी केली आहे। इंडिया न्यूज R7, राजेंद्र उंडे, राहुरी। हे बघा, हे पाणी पा काय झालं, शेतकऱ्याचं वाटलं झालं। आजी दादा, शिंदे साहेब, हे बघा, अरे काय वाटलं शेतकऱ्याचं। कपाशी गेली, सोयाबीन गेली, कांदा गेला। फडणवीस साहेब, पीक विम्याचे ट्रिगर लागू करा, शेतकऱ्यांना न्याय द्या। फडणवीस साहेब, काय पडतो तुमचा, बघा शेतकरी। फडणवीस साहेब, सोयाबीन, फडणवीस साहेब, अरे न्याय द्या शेतकऱ्याला, शेतकऱ्याचं वाटलं झालं। फडणवीस साहेब, शेतकऱ्यांना न्याय द्या। बघा शेतकरी काय करतो। फडणवीस साहेब, अरे वाटलं झालं शेतकऱ्याचं, काय चालू केलं। सोयाबीन गेली, अतिवृष्टी झाली, कधी न्याय देणार। विमा लागू करा, 100% भरपाई द्या। एक पण शेतकरी याच्यातून सुटला नाही। 10 एकर शेतकऱ्याचा प्लॉट गेला। फडणवीस साहेब, बघा शेतकरी काय, शेतकऱ्यांना न्याय द्या। फडणवीस साहेब, शिंदे साहेब। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.